आजच्या दिवसातील साखळी सामन्यातील साखळी फेरीतील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये आयोजक गोगोई 11 वर्सेस अकल्पे, दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर पहिल्या विजयासाठी थोडंसं दडपण असेल ते आयोजकांवर, आणि प्रत्येक आयोजक नेहमीच मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर थोडासा दडपणात असतो, कारण आजच्या पूर्ण दिवसाचं प्रेशर घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर एक अवांतर धावेने सुरुवात होते. राहुल अकल्पे संघाकडून आघाडीचा गोलंदाज, तर सचिन आणि प्रदीप ही आघाडीची जोडी. गोगोई संघाकडून बॅटची वरची कड घेतले, डिक्लेअर झोन मध्ये गेलेला हा चेंडू एक धाव देऊन जातोय, रोखलं जातोय अकल्पे संघाकडून. राहुल यानं सचिन सारख्या मातब्बर फलंदाजाला रोखलंय. सुरेख सुरुवात अकल्पे संघाकडून. राहुल 5-6 पावलांचा रनअप, आखुड टप्प्याचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर भन्नाट सुसट भरधाव वेगाने निघून गेलेला चेंडू, यष्टी रक्षक सुद्धा चकला आणि एक धाव डिक्लेअर. बॅटची कड घेतले, एक धाव देऊन जातोय सचिन आणि गोगोई 11 संघाला. 2 सिंगल सचिन याच्या बॅटमधून येत आहेत, तर एक बाईकच्या रूपात आलेली एक धाव. पुढचा चेंडू राहुल याचा, 3 चेंडू 3 धावा. सुरेख सुरुवात, चांगलं राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावलाय, उंच चढालाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, यष्टी रक्षक स्वतः चेंडू खाली आणि झेल मात्र सुटलाय. जीवदान मिळालंय ते सचिन कदम याला, आणि या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेऊ शकतो असा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. उर्वरित चेंडू आहेत अजूनही जवळपास 14 चेंडू, आणि या 14 चेंडू मध्ये नक्कीच मोठी खेळी करू शकतो सचिन. जबरदस्त फटका, आखूड टप्प्याचा चेंडू होता, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू खेचून काढलाय आणि डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून भिरकावून दिलेला मॅक्सिमम खणखणीत षटकार येतोय प्रदीप याच्या बॅटमधून. 6 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडली. 10 धावा दुहेरी आकडा गाठलाय गोगोई 11 संघाच्या फलंदाजाने. लेग स्टंपच्या वर टाकलेला चेंडू, बॅटची कड घेतली, डिक्लेअर झोन मध्ये गेलेला हा चेंडू, एकमात्र धाव, महत्वपूर्ण धाव मिळाली ती गोगोई 11 संघाला. षटक संपुष्टात येते राहुल याचं, चांगलं षटक हाताळलं. एकमात्र जर फटका वगळला तर नक्कीच चांगलं षटक म्हणावं लागेल राहुल याचं अकल्पे संघाकडून. गोलंदाज संतोष, पाहूया अकल्पे संघाचा संतोष आपल्या संघासाठी संतोषजनक कामगिरी करून देईल का. पहिल्या षटकामध्ये राहुल यानं 11 धावा खर्च केल्या, त्यानंतर आलेला संतोष यानं सुरुवात मात्र संतोषजनक केले. बॅटची वरची कड घेतली, डिक्लेअर मध्ये आलेली एक मात्र धाव, सचिन याला रोखलं गेलंय, राहुल याने सुद्धा रोखलं होतं आणि संतोष हाही रोखण्यात यशस्वी ठरलाय. पहिल्या चेंडूवर आलेली एक मात्र धाव, त्यानंतर पुन्हा एकदा संतोष अकल्पे संघाकडून. सचिन याला आपली कमाल दाखवावी लागेल आणि तो प्रयत्न, पहिला प्रयत्न सी कॉर्नरच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय मॅक्सिमम गगनचुंबी गगनभेदी षटकार. 6 धावा आणि या 6 धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडली. 18 धावा बिनबाद 18, ही ताकद आहे या सचिन कदम याची. मिळालेल्या संधीचं सोनं कसं करावा, तर असं एक पहिल्या चेंडूवर मिळालेलं जीवदान. सचिन
याच्या फलंदाजीला आकार देताना आपण पाहतोय. मिळालेल्या संधीचं सोनं करावंच लागेल. आयोजक आहात, आघाडीचे फलंदाज आहात आणि ती ताकद आपण पाहतोय. संतोष यानं मात्र निराश केले अकल्पे संघाला. मॅक्सिमम बॅक टू बॅक 2 षटकार, तिसरा येईल का? ही ताकद आहे सचिन याच्या बॅटमध्ये. मनगटामध्ये बॅक टू बॅक मारू शकतो आणि तो प्रयत्न नक्की केला जाईल आणि केला गेला. पुन्हा एकदा तोच धमाका, तोच बॉम्बस्फोट. सी कॉर्नरच्या डोक्यावरून आलेला गगनचुंबी, गगनभेदी, देखना नजाकत भरा ताकदवर शॉट सचिन याच्या बॅटमधून आलेला. पुन्हा एक मॅक्सिमम बॉम्बस्फोट. 6 धावा देऊन जातोय आणि या 6 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडली. धावसंख्या बिनबाद 30 धावा. दुसरं षटक मार्गस्थ. अकल्पे संघाच्या गोलंदाजाच्या अक्षरशः चिंधड्या. राहुल यांनी रोखलं होतं सचिन याला, परंतु संतोष याची कमाल जर पाहिली तर संतोषवर हल्लाबोल केलाय सचिन यानं. बॅक टू बॅक 3 षटकार येत आहेत सचिन याच्या बॅटमधून. ताबडतोब फलंदाजी. पुन्हा एकदा आखुड टप्प्याचा 1 बाउन्सचा इशारा येतोय. डॉट डिलिव्हरी येते. सॉरी, 1 धाव. या चेंडूवर 1 धाव दिली जाते. यष्टी रक्षक चकला गेला राहुल. यष्ट्यांना चिकटून यष्टी रक्षण करताना, कारण फलंदाज त्या ताकदीचा आहे. पुढे सरसावून खेळण्याची किमया या फलंदाजामध्ये आहे. या षटकातील 4था षटकार. संतोष यानं साप नाराज केलाय, साप निराश केलाय. जर पहिला चेंडू सोडला सचिन याच्या बॅटमधून आलेला हा या षटकातील 4था. धावसंख्या 37. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते बिनबाद 37. पहिला षटकार पॅडी याच्या बॅटमधून आला. त्यानंतर आलेले उत्तुंग, देखणे, नजाकत भरे, ताकदवर, मनगटाचा पुरेपूर वापर केलेला चेंडू द्यायचा आहे. नवीन चेंडू घ्या. 4 षटकार संतोष याच्या गोलंदाजीवर केलेली तुफानी हल्ला 26 धावा देऊन गेला संतोष गोगो 11 संघासाठी. विशाल तिसरा गोलंदाज अकल्पे संघाकडून. मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा. उलटा चेंडू भिरकावून दिलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून मॅक्सिमम षटकार येतोय प्रदीप उर्फ पॅडी याच्या बॅटमधून. षटकारांची आताशबाजी पाहायला मिळते आजच्या दिवसातील ब गटातील साखळी फेरीतील. मंगेश कदम रामेगर यांच्याकडून प्रदीप साठी 1 सुवर्ण संधी. 4 चेंडू मध्ये 1 जरी षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक आपणासाठी घोषित केलंय. मंगेश कदम यांच्याकडून प्रदीप साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. 3 चेंडू 1 षटकार 500 रुपये कॅश प्राइज. प्रदीप चोरगे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विशाल थोडासा हवी होताना आपण पाहतोय. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. नो बॉलचा इशारा तो. 1 संधी आहे. 2 धावा या चेंडूवर. फ्रीडची संधी सचिन उर्फ कांडीसाठी आणि या फ्रीडचा पुरेपूर फायदा सचिन नक्कीच घेईल. पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 4 षटकार याच्या बॅटमधून आलेत. तो सचिन फ्रीडसाठी प्रयत्न केला गेला परंतु खराब फटका
काहीच गरज नव्हती दुसऱ्या धावेची, कारण पॅडी सुद्धा जबरदस्त फॉर्म मध्ये होता आणि त्याच्या बॅट मधून सुद्धा 2 खणखणीत षटकार आले होते. काहीच गरज नव्हती दुसरी धाव घेण्याची, कारण प्रदीप सुद्धा त्या ताकदीचा फलंदाज होता. त्याच्या बॅट मधून सुद्धा एखादा षटकार नक्कीच आला असता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर सुतार. DS मैदानाच्या आतमध्ये जाताना उर्वरित 2 चेंडू आणि या 2 चेंडू मध्ये जर षटकार आला तर मंगेश कदम रामेगर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विशाल ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, दिशाहीन चेंडू, षटकारापासून वंचित राहण्याचा प्रयत्न होता विशालाचा, परंतु दिशा भरकडली गेली. सचिन जबरदस्त फॉर्म मध्ये आपण पाहतोय. ब्लॉक होल मध्ये टाकलाय चेंडू, खोदून काढण्याचा प्रयत्न आणि डॉट डिलिव्हरी येते. 48 धावा धाव फलकावर लागल्यात. 2 डॉट डिलिव्हरी आल्यात. प्रदीप याला मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं होतं. दुसरी धाव आवश्यक आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? खराब ताळमेळ, जबरदस्त फेकी, डायरेक्ट यष्टांचा वेध घेतला गेला आणि सचिन याला माघारी परतावं लागतंय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आघाडीचा दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. आदित्य चांगला गोलंदाज आहे. गोगो 11 संघाचा फलंदाजीसाठी मध्ये मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय. शेवटचा चेंडू DS, या चेंडूवर किती धावांचा मोहर लागेल? येणारा चेंडू विशाल याच्या खात्यातून अकल्पे संघाकडून शेवटचा चेंडू भिरकावून दिलाय. पहिला धाव, चपळ गतीने घेतलेली पहिली धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खराब ताळमेळ, सुरेख पैकी तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 5 धावा या चेंडूवर मिळत आहेत. खराब ताळमेळ, खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी आणि याचा पुरेपूर लाभ होतोय तो गोगो 11 संघाला. 5 धावा देऊन गेला हा शेवटचा चेंडू आणि तब्बल 2 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या 54 धावा. 55 धावांचं मोठं लक्ष असेल ते अकल्पे संघासमोर. असो किंवा राजकारण, सातारा जिल्हा असेल, पूर्ण सातारा जिल्ह्याला एक चांगलं भक्कम आधार कोणाचा मिळाला असेल तर गोगवे गावचे सुपुत्र, सातारा जिल्ह्यातील पहिले आमदार स्वर्गीय जीजी कदम अण्णा आणि यांच्याच कार्यशैलीवर
पाऊल ठेवून आतापर्यंत जे गोगोई गावाने दिलं ते खरोखरच कौतुकास्पद आहे. जिजे कदम अण्णा यांनी लावलेल्या रोपट्याला बहर देण्याचं काम आतापर्यंत या गोगोई गावाने केलंय. अण्णांच्या नंतर नक्कीच दुसरा समाजकारण व्यक्तिमत्व कोण असेल तर माजी जिल्हा परिषद सदस्य सातारा स्वर्गीय श्री तानाजीराव शंकरराव धुमाळ आणि या दोन व्यक्तिमत्वांचा चेहरा कार्य डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंत गोगोई गावानं जावली महाबळेश्वर आणि पूर्ण सातारा जिल्ह्याला जे योगदान दिलंय ते खूप वाखाणण्याजोगं आहे. आणि ते आज आपण नवी मुंबई सारख्या शहरामध्ये सुद्धा आपण पाहतोय. गोगोई 11 संघ आपल्या गावाचं नाव कसं देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल, प्रत्येक कार्यक्रमातून प्रत्येक स्पर्धेतून आपण पाहतोय. आणि तेच काम आज या ठिकाणी गोगोई 11 संघाकडून केलं जात आहे. नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि खराब निर्णय या ठिकाणी म्हणावा लागेल अक्कलपे संघाचा. अक्कलपे संघाकडून राहुल आणि विशाल ही आघाडीची जोडी 55 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं राहुल यानं मात्र 11 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आलेल्या संतोष यानं मात्र निराश केलं, तब्बल 26 धावा खर्च केल्या. आणि गोगोई 11 संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं संतोष यानं. आता मात्र गोलंदाजीमध्ये आदित्य सामना करेल राहुल. अक्कलपे संघाचा जबरदस्त चेंडू, टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला चेंडू, सुरेख चेंडू, आदित्य याच्या खात्यातून निघालेलं एक ब्रह्मास्त्र, निर्धाव चेंडूची क्षमता. अक्कलपे संघावर मोठा दबाव, 55 धावांचा लक्ष्य. टप्पा पडल्यानंतर गतीमध्ये परिवर्तन झालेला हा चेंडू, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला, विशाल याच्याकडून नकार दिलाय राहुल यानं आणि एका धावेवर समाधान. खातं खोललं जातंय राहुल याचं, अक्कलपे संघाचं. आदित्य चांगली सुरुवात, विशाल सामना करेल आदित्य याचा. बॅटची कड घेतले, गडी बाद होतो, पहिल्या गड्याचं पतन. विशाल बॅक टू दी पॅव्हिलियन, खातही खोललं नाही, भोपळाही न फोडता मैदानाच्या बाहेर. विशाल बॅक टू दी पॅव्हिलियन. अक्कलपे संघाला पहिला धक्का, पहिला हादरा, निराश हताश मनाने विशाल माघारी परततोय. 55 धावांचा डोंगर डोळ्यासमोर पाहिला तर नक्कीच दडपणामध्ये होता विशाल आणि याचा पुरेपूर फायदा आदित्य यांनी घेतला. पहिलं यश आदित्य याला. राकेश तिसरा फलंदाज येतोय अक्कलपे संघाकडून. 55 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जी गरज होती ती मिळवता आली नाही. थोडस दडपणात होता विशाल. आणि गोलंदाजाची जर गोलंदाजीची धार पाहिली तर विशालला न समजण्या इतकी होती आणि त्याचाच पुरेपूर फायदा. बॅटची कड घेतली, चाटून गेला बॅटला आणि यष्टीरक्षक DS ज्ञानेश्वर सुतार हातामध्ये सुधारला. पहिल्या गड्याचं पतन, आदित्य याला पहिलं यश. नक्कीच कर्णधारानं दिलेली जबाबदारी पूर्णपणे पेलवताना आदित्य. या अगोदर आपण पाहिलं तर आदित्य तिसरं षटक हाताळतो, पण आज कर्णधारांना त्याच्यावर पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली आणि ती
पुरेपूर पार करताना आपण पाहतोय. 2 चेंडू 2 धावा आतापर्यंत अकल्पे संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. पहिलं षटक जबरदस्त आदित्य याचं. कर्णधार सचिन याने दिलेली जबाबदारी. जबरदस्त फटका काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक प्रदीप उर्फ पॅडी. क्षेत्ररक्षक मात्र बनतोय प्रेक्षक. 6 धावा मॅक्सिमम गगनचुंबी षटकार आलाय तो राकेश याच्या बॅट मधून. 8 धावा. टप्पा अचूक ठेवणं गरजेचं आहे. अकोडे टप्प्याचा चेंडू. षटक मात्र संपुष्टात आलं आदित्य याचं. षटकारानिशी धावा खर्च केल्यात 8. सुरेख षटक आदित्य याचं. धावांपासून वंचित ठेवण्याचं महत्वपूर्ण काम केलंय आदित्य यानं. 1 गडी बाद 8 धावा खर्च केल्यात. त्यानंतर गोलंदाजी मार्कवर येतोय सचिन. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअरला सीमारेषा लागले. 6 धावा. राहुल याच्या बॅटमधून आलेला षटकार. 6 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडली. 14 धावा. सचिन लय पकडणं महत्वाचं आहे. 55 धावा राहुल साठी जास्त नाहीत. राहुल भातोसे एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू आहे अकल्पे संघाचा आणि त्याला 55 धावा जास्त नाहीयेत. जर गोलंदाजी खराब केली तर नक्कीच 3 षटकामध्ये तो 55 धावांपर्यंत पोहोचू शकतो. असा हा फलंदाज ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे असा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सचिन याच्या पहिल्या चेंडूवर आलेला गगनचुंबी नेत्रदीपक षटकार आपण पाहिला. त्यानंतर सचिन याने कमबॅक केलंय. रोखल्यावर राहुल याला टप्प्याचा चेंडू. दिशा भरकडली गेली सचिन याची. टप्पा अचूक होता. दिशा भरकडली. एक अवांतर धाव देऊन गेला. सचिन सुरेख फटका क्षेत्ररक्षक चेंडू खाली. प्रदीप चोरगे उर्फ पॅडी पकडले गेले. राहुल बातोसे बॅक टू दी पेव्हिलियन. दुसरा आघाडीचा फलंदाज मैदानाच्या बाहेर. यश मिळतंय सचिन उर्फ कांडी याला. मोठा मासा गळाला लागलाय. सोळशी कोयना कांदाटी विभागातील मोठा फलंदाज मानला जातोय राहुल बातोसे. निखिल पाटील यांच्याकडून हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. या उर्वरित 2 षटकांमध्ये हॅट्रिक जर घेतली तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. संधी आहे सचिन साठी. मोठा मासा राहुल भातोसे एक नावारूपाला आलेलं व्यक्तिमत्व ज्याच्या बॅट मधून आपण कमालीचे फटके पाहिले. तो फलंदाज पकडला गेला सचिन याच्या गोलंदाजीमध्ये प्रदीप यानं. आणि एक सुटकेचा निश्वास टाकलाय गोगो 11 संघानं. कारण राहुल सारखा जर फलंदाज शेवटच्या चेंडूपर्यंत राहिला तर 50-55 धावा सहजरित्या पूर्ण करू शकतो अशी ताकद असलेला हा फलंदाज होता आणि त्याला मैदानाच्या बाहेर पाठवताना यश मिळालं. त्यानंतर आलेला चौथा फलंदाज किरण. 2 बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरी आल्यात. पुन्हा एकदा सचिन बोटांची जादू करताना पण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपला जाईल का. खराब क्षेत्ररक्षण. DSA कडून 1 धाव मिळते.
त्या अकल्प संघाला दुसरं षटक या ठिकाणी संपुष्टात येत आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 16. ची गरज आहे. सामना जवळपास अकल्प संघाच्या हातातून निसटलाय. यानंतर होणारा सामना असेल हत्रेवाडी आणि या सामन्यातील विजयी संघ. दोन्ही संघांना विनंती असेल लगेचच टॉस केला जाईल. प्रदीप चोरगे यांना सुवर्ण संधी आहे. जर बोल्ड आउट केलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज येते मंगेश कदम यांच्याकडून. 1 बाउन्स सीमापार 4 धावा देऊन गेला किरण याला. अकल्प संघाला 4 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते. 2 गडी बाद 20 धावा. राकेश याच्या बॅट मधून आलेला हा चौकार. प्रदीप याला सुवर्ण संधी. क्लीन बोल्ड केलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज मंगेश कदम यांच्याकडून. अकोट टप्प्याचा चेंडू मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू वर पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 22 धावा. जवळपास अकल्प संघ पराभवाच्या गर्द छायेमध्ये. पुढचा चेंडू प्रदीप याचा. डॉट डिलिव्हरी. सुरेख चेंडू होता. गुडलेंथवर टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला हा चेंडू. गोलंदाजांची कमाल नक्कीच म्हणावी लागेल. बोटांची जादू केली जाते. टप्पा पडल्यानंतर रबर चेंडू नक्कीच उचलू येतो परंतु खाली राहणं म्हणजे गोलंदाजाची शैली. फुल टॉस चेंडू होता. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण चेंडूवर येतोय तोपर्यंत एक मात्र धाव जोडली जाते. 23 धावा. प्रदीप अजूनही सुवर्ण संधी आहे. क्लीन बोल्ड 500 रुपये. टिकलरच्या स्वरूपात आलेली ही एक धाव. 24 धावा. शेवटचा अखेरचा चेंडू गोगवे संघाच्या नावावर विजयी संपादन करून देणारा हा चेंडू. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं हार्दिक आभार. आयोजक गोगवे 11 स्वतःच्या आयोजनामध्ये नक्कीच दडपणामध्ये